हे कोणीच काय बोलत नाही बरं का बोलत नाही। हा सगळे उभे राहा फक्त, बाकी काही गोष्ट नका करू। हो पिंटू शेट पुढे या सगळ्यांनी। बस बॅनर खाली ठेवा, आता बॅनर खाली ठेवा, बॅनर खाली ठेवा। कोणाला मिळणार यावरून चर्चा सुरू झाली आहे। सर्वांनीच त्या ठिकाणी शर्यतीत आहेत, अनेक नेते आहेत, माझे आमदार राहिलेले आहेत जे आता पुन्हा निवडून आले ते सर्वच या रांगेत आहेत। मात्र काही जुन्नर जे किल्ले शिवनेरी येथून काही शिवप्रेमी आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जुन्नरला देखील मंत्रिपद मिळावं। जुन्नरचा जर निकाल आपण पाहिला तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यात लढत झाली, तर तिसरे होते शरद सोनवणे जे माजी आमदार आहेत ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी आमदार हे शरद सोनवणे आहेत। मात्र तिथल्या शिवप्रेमींची देखील इच्छा आहे की जुन्नरला मंत्रिपद मिळावं। काल शरद सोनवणे यांनी देखील एक त्यांची इच्छा आहे ती व्यक्त केली। शिवप्रेमींचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। शिवप्रेमी थेट आज दादरमध्ये आलेले आहेत, छत्रपती शिवाजी पार्क मैदानात या ठिकाणी ते जमलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून काय नेमकं तुमचं म्हणणं काय सातत्याने शिवाजी महाराजांचं नाव आहे, अनेक शासक आले, अनेक शासकांनी शिवनेरीहून यावंच लागतं। माझं असं म्हणणं आहे या तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला, या महाराजांनी उभ्या जनतेला रयतेला न्याय दिला आणि आराध्य दैवत म्हणून ते जन्माला आले ती पावनभूमी। आज तिथल्या जनतेचं असं म्हणणं आहे गेली 75 वर्षात कधी या भूमीला मंत्रिपदाच्या रूपाने न्याय मिळालेला नाही। शरददादा सोनवणे जनतेच्या मनातले आहेत, त्यांनी जगातील सर्वात उंच पुतळ्याचं काम चालू केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारा हा मावळा यांच्या रूपाने जुन्नरच्या जनतेला मंत्रिपद मिळावं म्हणून आमचा हक्काचा लढा। शरद सोनवणेचे कार्यकर्ते ते शिवप्रेमी आम्ही या ठिकाणी आलो आहे की बाळासाहेबांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की आम्ही इथे जमलेले सगळे जुन्नर तालुक्यातले छत्रपतींचे मावळे आहेत। 75 वर्ष झाले महाराष्ट्राची सुरुवात, महाराष्ट्राच्या निर्मितीचा कलश त्या छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापासून सुरुवात झाली। त्या किल्ले शिवनेरीला तुम्ही दरवेळेला वंचित का ठेवता? सरकारे येतात, सत्ता बदलतात, युती असेल, आघाडी असेल, पण यावेळेला आमची अपेक्षा या शिवशाही सरकारकडून अशी आहे की हे सरकार आहे शिवशाहीचं। मग त्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब आहेत, आदरणीय शिंदे साहेब आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत, ही सगळी मंडळी एकत्र आहेत। आमचं म्हणणं यांना हे आहे की आमचा जो जुन्नर तालुका आहे हा जुन्नर तालुका या राज्याच्या सुरुवातीचा तालुका आहे। जिथं सुवर्ण कलशाला यशवंतराव चव्हाणांनी आणि राज्याची निर्मिती झाली त्या शिवनेरीला तुम्ही किती दिवस वंचित ठेवणार आहात? या शिवनेरीचा सन्मान या वेळेला कुठंतरी झाला पाहिजे आणि या वेळेला आम्ही एखाद्या व्यक्तीसाठी या ठिकाणी मंत्रिपद मागायला आलो ना, आम्ही आमच्या तालुक्यासाठी मंत्रिपद मागायला आलो, कारण हा तालुका विशेष आहे ना। अखंड देशाचं जे दैवत आहे ते आदरणीय छत्रपती शिवरायांचा जन्म त्या ठिकाणी होतो, तिथून सगळ्या गोष्टींच्या हालचाली होतात, तिथून सगळ्या गोष्टींच्या सुरुवाती होतात आणि मग त्या तालुक्याला वंचित का? असा एकही वर्ष नाही का ज्या वर्षी या राज्याचे मुख्यमंत्री कोणीही मुख्यमंत्री असो त्यांना त्या ठिकाणी राजांना नतमस्तक होण्यासाठी यावंच लागतं। मग त्या तालुक्याला प्रतिनिधित्व का नको? तर द्यायलाच पाहिजे। हा आमचा तालुका हा या राज्यामध्ये विशेष आहे। जे सगळ्यांचं दैवत आहे त्या दैवताला नतमस्तक होण्यासाठी किल्ले शिवनेरी दरवेळेला मुख्यमंत्री येतात। त्या ठिकाणी आमच्या सर्व शिवप्रेमींचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणची व्यवस्था पाहण्यासाठी त्या ठिकाणचा जो कोणी आमदार असेल तो तुमच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळाचा दर्जा द्या। तो दर्जा किल्ले शिवनेरीला मिळेल, तो दर्जा शिवभूमीला मिळेल, जुन्नर तालुक्याला मिळेल, तो व्यक्तीला मिळणार आहे। मिळाल्यानंतर पण काय नाही, आम्ही शासनाच्या मार्गाने मागणी करत आहे। नंतर भूमिका संबंधित जर आपण पाहिलं